नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजेच कल्पना विस्तार या विषयावरती भाष्य करूयात. विद्यार्थी मित्रांनो, एक्सपान्शन ऑफ आयडिया हे 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांसाठी रायटिंग स्किल म्हणून अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग बघूयात सविस्तरपणे एक्सपान्शन ऑफ आयडिया कल्पना विस्तार कसा करायला पाहिजे. पहिल्यांदा आपण बघूयात व्हॉट इज एक्सपान्शन ऑफ आयडिया. कल्पना विस्तार म्हणजे नेमकं काय. विद्यार्थी मित्रांनो, कल्पना विस्तार म्हणजे इट इज टू एलॅबोरेट ॲन आयडिया इन पॅराग्राफ. सहजतेने आपण एखादी गोष्ट, एखादी कल्पना परिच्छेद स्वरूपामध्ये विस्तृतपणे मांडणे याला आपण कल्पना विस्तार थोडक्यात म्हणूया. विद्यार्थी मित्रांनो, तसं जर पाहिलं तर कल्पना विस्तार करत असताना एक पॅराग्राफ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. एक पॅराग्राफ आपण तयार करायचा असतो आणि अ पॅरा इज नेसेसरीली अ सिरीज ऑफ कनेक्टेड सेंटेन्सेस विच डेव्हलप्स वन टॉपिक सेंटेन्स. आणि सगळ्यात महत्त्वाची इथे गोष्ट अशा प्रकारचे पॅराग्राफ लिहित असताना आणि आपल्या स्वतःच्या कल्पना जो आहे ही स्वतःची कल्पना विस्तृतपणे मांडत असताना एक संक्षिप्त स्वरूपामध्ये अशा प्रकारचं एक टॉपिक सेंटेन्स ज्याला आपण म्हणूयात, जो मूळ मुद्दा जो काही आहे, जो मूळ गाभा जो काही आहे, तो मूळ गाभा या ठिकाणी आपण मांडला पाहिजे. एक विषय या ठिकाणी मांडला पाहिजे. टॉपिक सेंटेन्स म्हणजे काय नेमकं आपण या ठिकाणी बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, कल्पना विस्ताराच्या वाक्यांमध्ये विनाकारण आल्हाळ पाल्हाळ काळक वाक्य न वापरता योग्य अशा प्रकारची वाक्य आपण वापरली पाहिजेत. विषय वाक्यामध्ये विषय, एखादे विधान किंवा एखादी कल्पना किंवा एखादा विचार याचं स्पष्टीकरण आपल्याला त्या संबंधित वाक्यामध्ये करावयाचं असतं आणि अशा पद्धतीने आपण रायटिंग करावयाचे असते. त्याचबरोबर कल्पना विस्तार करत असताना त्याचे 3 भाग केलेले आहेत. इथे आयडियली इट इज रिटन इन 3 पार्ट्स. 3 भागामध्ये आपण कल्पनेचा विस्तार करायचा असतो. पहिला भाग याच्यातला बघा, इंट्रोडक्टरी पॅरा, जो प्रस्तावनेचा पॅराग्राफ असतो, परिच्छेद असतो. दुसरा आहे कोर कंटेंट, याला मूळ गाभा असं आपण म्हणूयात. कोर कंटेंट मीन्स, आणि यामध्ये विस्तार अतिशय व्यवस्थितपणे करायचा असतो. मित्रांनो, कल्पना विस्तार करताना सर्वप्रथम टायटल, सुटेबल टायटल, शीर्षक द्यावा. त्यानंतर पहिला पॅराग्राफ हा प्रस्तावनेचा, इंट्रोडक्शनचा असतो. इम्प्रेसिव्ह बिगिनिंग ज्याला आपण म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, याला इंट्रोडक्टरी पॅरा म्हणजे प्रस्तावना असं म्हटलं जाते. अ गुड पॅराग्राफ इज ऑलवेज असोसिएटेड विथ अ टॉपिक सेंटेन्स आयदर ॲट द बिगिनिंग, इन द मिडल ऑर ॲट द एंड. आता इथं जर सर्वप्रथम बघितलं, योग्य परिच्छेद जो काही असतो त्या योग्य परिच्छेदामध्ये विषय वाक्य जे असतं ते विषय वाक्य कधीकधी सुरुवातीला, कधी मध्यामध्ये, तर कधी शेवटीसुद्धा दिलेलं असतं. हे आपण सर्च केलं पाहिजे, शोधलं पाहिजे आणि आपल्याला त्या पद्धतीने टाकता आलं पाहिजे सुद्धा आपण तयार करत असताना. द सिम्बॉलिझम ऑर आयडिया शुड बी क्लिअरली अंडरस्टूड. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी काय दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जी व्यवस्थित कल्पना मांडायची आहे ती शाब्दिक रूपाने किंवा प्रतिकात्मक रूपाने आपल्याला मांडता आली पाहिजे आणि ती स्पष्टपणे असली पाहिजे. द लिटरल, सिम्बॉलिक, मेटाफोरिकल मिनिंग नीड्स टू बी गिवन. आणि कल्पनेचा विस्तार करत असताना आपण रूपकात्मक असो, विस्तार विषयाने असो, प्रतिकात्मक असो, ही कल्पना आपल्याला व्यवस्थित रूपाने मांडता आली पाहिजेत. टू एक्सपांड ॲन आयडिया द फोकस शुड बी ऑन वर्ड्स अँड एक्सप्रेशन ऑफ थॉट्स टू पुट फोर्थ द हिडन मिनिंग ऑर डीपर थॉट बिहाइंड द गिव्हन आयडिया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, टू एक्सपांड ॲन आयडिया, कल्पनेचा विस्तार करत असताना शब्द फार महत्त्वाचे असतात आणि त्याचबरोबर विचारांचा उच्चार किंवा विचारांचं जे काही व्यक्त करणं जे आहे तेही इथे फार महत्त्वाचं आहे. आणि जो कोणी वाचेल आपण जे काही विचार मांडलेले आहेत त्याच्या अगदी डीप हृदयापर्यंत पोहोचले पाहिजे ते विचार. आणि त्यासाठी
प्रस्तावना अतिशय महत्त्वाची असते. इन शॉर्ट, द गिव्हन आयडिया नीड्स टू बी वेल इव्हॅल्युएट अँड इंटरप्रिटेटेड अकॉर्डिंगली. थोडक्यामध्ये आपण याला असं म्हणूयात, जेव्हा आपण कल्पनेचे विश्लेषण किंवा त्यानुसार स्पष्टीकरण करत असतो ते योग्य पद्धतीनं करणं फार महत्त्वाची गोष्ट असते. कारण प्रस्तावना ही एक चांगल्या पद्धतीची असणं आवश्यक आहे. कारण वेल बिगॅन इज हाफ डन असं जे म्हटलं जातं ते अगदी बरोबर आहे. कारण फर्स्ट इम्प्रेशन हे जे आहे फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून यामध्ये प्रस्तावनेला इथे फार महत्त्व दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कल्पना विस्तारामधला पुढचा जो मुद्दा आहे तो आहे कोअर कंटेंट, म्हणजेच दुसरा पॅरेग्राफ. कल्पना विस्तारामध्ये मुख्य गाभा ज्याला आपण म्हणूयात, आणि या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्याला काय काय करायचं असतं ते आपण या ठिकाणी बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा, व्हाईल एलॅबोरेटिंग व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ आयडियाज रिमेंबर दॅट द फॉलोइंग पॉईंट्स नीड टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. आपण ज्यावेळेस एखादी कल्पना आणि त्या कल्पनेचा विस्तार करत असतो त्यासाठी खालील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणं अतिशय आवश्यक बाब आहे. कारण खालच्या ह्या जे आपण पैलू पाहणार आहोत त्या पैलूवरतीच कल्पनेचा विस्तार आपल्याला सविस्तरपणे करता येईल. पहिल्यांदा आपण एक्सप्लोर पर्स्पेक्टिव्ह, गिव्ह इन्स्टन्सेस, अनेक्डोट्स, एक्सपिरियन्सेस अँड इव्हन पर्सनल एक्सपिरियन्सेस. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कल्पनेचा विस्तार करत असताना तुम्हाला तुमचे स्वतःचे काही अनुभव त्याच्यामध्ये देता येतील का, हेही पाहिलं पाहिजेत. त्याचबरोबर काही स्वतःची उदाहरणं देता येतील का, त्याचबरोबर काही प्रसंग तुम्हाला देता येतील का. एखादा प्रसंग तुमच्यासोबत वैयक्तिक स्वरूपात घडलेला असेल तोही या ठिकाणी आपण लिहू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने तुमची जी कल्पना आहे त्या कल्पनेचा तुम्हाला इथे विस्तार करावयाचा असतो, वाढवावयाची असते कशा पद्धतीने. त्यानंतर नंबर 2, देअर शुड बी युनिटी अँड क्लॅरिटी ऑफ थॉट्स. विचारांमध्ये एक वाक्यता असणं आणि क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. नंबर 3, मेंटेन कोहेरन्स अँड अ लॉजिकल लिंक बिटवीन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स बिटवीन द सेंटेन्सेस. बघा या ठिकाणी मित्रांनो, लॉजिकल लिंक, एक तर्क, संगती आणि सुसंगतपणा या ठिकाणी 2 वाक्यांमध्ये 2 शब्दांमध्ये असणं आवश्यक आहे आणि हे पाळणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फॉर धिस डिस्कोर्स मार्कर्स, कंजंक्शन्स अँड कंजेक्टिव्ह फ्रेजेस कॅन बी यूज्ड. आता इथे आपल्याला काही डिस्कोर्स मार्कर्स म्हटलेलं आहे. डिस्कोर्स मार्कर्स म्हणजे कोणते शब्द, डिस्कोर्स मार्कर्स हे जे शब्द असतात ते शब्द काय करत असतात, दॅट प्ले अ रोल इन मॅनेजिंग द फ्लो अँड स्ट्रक्चर्स ऑफ द ओरल अँड रिटन कम्युनिकेशन. आता या ठिकाणी वाक्य आणि शब्द या दोघांमध्ये दुवा साधणारे काही अशा प्रकारचे शब्द असतात त्याला डिस्कोर्स मार्कर्स आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, जसे काही शब्द देअर फॉर, सिमिलरली, दस, बाय द टाईम, किंवा आपण वेल असं म्हणत असतो, नाऊ, यू, नो, आय मीन, अशा प्रकारचे बरेचसे शब्द आपण वापरून ज्याला आपण काही वेळेला कंजंक्शन वापरा असं सुद्धा म्हणू शकतो. काही फ्रेजेस वापरा आपण असंही म्हणू शकतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपल्याला कल्पनेचा योग्य विस्तार करायचा असतो. एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची असते, इच पॅरा और पॉईंट शूड सपोर्ट द सेंट्रल आयडिया बट प्रोपोर्शन ऑफ स्पेस अँड शूड बी द केप्ट इन माइंड, बिकॉज प्रोपोर्शन ऑफ स्पेस मोर इम्पॉर्टंट आयडिया मोर स्पेस, लेस इम्पॉर्टंट आयडिया लेस स्पेस. आता इथे बघा, प्रत्येक पॅरेग्राफमध्ये आपला पहिला पॅरेग्राफ असेल, दुसरा पॅरेग्राफ असेल किंवा तिसरा शेवटचा पॅरेग्राफ असेल, यामध्ये मूळ मुद्दा आपल्या लक्षात घेतला पाहिजेत. जेव्हा आपण काही अव्ययवाचक शब्द वापरतो, संयोगवाचक शब्द वापरतो, सहसंबंध जोडणारे शब्द वापरतो, त्याला डिस्कोर्स मार्कर्स असं म्हटलेलं आहे, ते वापरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रोपोर्शन ऑफ द स्पेस. जिथं आपण योग्य अशा प्रकारची जागा द्यायची, ती जागा कोणत्या वाक्यांना दिली पाहिजे, जे महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आयडियाज फार महत्त्वाची आहे त्याला जास्त जागा,
फार कमी महत्त्वाची असेल कल्पना तर त्याला कमी जागा दिली पाहिजेत. आणि हे यामध्ये आपल्याला अतिशय आवश्यक लक्षात ठेवण्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रोपोर्शन ऑफ एम्फसिस इज an important aspects. It simply means keeping the principal subjects in place of prominence throughout the para and avoid many ideas. भरपूर अशा प्रकारच्या कल्पना असतील त्या विनाकारण टाळायच्यात. त्याचबरोबर मुख्य विषय जो आहे संपूर्ण अशा प्रकारचा तो विषय विनाकारण भरकटत जाऊ नये ही फार महत्त्वाची गोष्ट असते. रिमेंबर दिस इज द मोस्ट क्रिएटिव्ह पार्ट टू डेमॉन्स्ट्रेट युअर लँग्वेज स्किल. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे आपल्या भाषा कौशल्याचं इथं व्यवस्थितपणे आपल्याला प्रदर्शन मांडता येतं आणि हा एक तुमच्या स्वतःच्या अंगी असलेला भाषेचा कौशल्याचा भाग जो आहे तो इथे आपल्याला प्रदर्शित करता येतो आणि हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. यानंतरचा पुढचा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो कन्क्लुजन किंवा ज्याला एंडिंग आपण असं म्हणत असतो तो. कन्क्लुजन म्हणजेच निष्कर्ष किंवा शेवट. कन्व्हिन्सिंग कन्क्लुजन विथ अ प्रोव्हर्ब अँड कोटेशन. या ठिकाणी बघा शेवट करत असताना आपण एखादं चांगल्या प्रकारचं कोटेशन वापरणं अतिशय महत्त्वाची गोष्ट असते आणि चांगल्या प्रकारची एक म्हणसुद्धा जर आपण वापरली तेही आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. ॲट द एंड वी नीड टू सम अप सुटेबली विथ स्ट्रॉंग अँड रिलेव्हंट पॉईंट. शेवट जो आहे करत असताना मुद्दा मांडत असताना दिलेल्या विषयाच्या वाक्याशी संबंधित अर्थाचा वाक्यप्रचार वापरून इथे फार महत्त्वाची गोष्ट असते. वी यूज प्रोव्हर्ब इज अन ॲप्रोप्रिएट ॲट द एंड विथ अँड सिमिलर मिनिंग सेंटेन्स गिव्हन इन अ टॉपिक सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल द गिव्हन वन इज टिट फॉर टॅट. यू मे सम अप यूजिंग अनॉदर सिमिलर वन रीप ॲज यू सो. आता इथे पहा उदाहरणार्थ म्हणून इथं दिलेलं आहे आपल्याला काय कशा पद्धतीने शेवट करता येईल. इथं जर तुम्हाला एखादी म्हण दिलेली असेल जशास तसे या म्हणीवरती एक कल्पना विस्तार करा आणि शेवट करत असताना मग आपल्याला तशाच प्रकारच्या अर्थाची म्हण आपल्याला वापरता येईल कन्क्लुडिव्ह पार्टमध्ये. आणि ती जी म्हण असेल रीप ॲज यू सो. जसं पेरलं तसंच उगवेल. म्हणजे याचा समानार्थी म्हण जे आहे जशास तशा असं होऊ शकतं. म्हणून अशा प्रकारचे म्हण वापरून आपण शेवट करू शकतो. मित्रांनो आपण एक उदाहरण पाहूयात कशा पद्धतीने कल्पना विस्तार करायचा. इथे दिलेलं आहे लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ. तुमच्या शेजाऱ्यावर तुमच्या स्वतःप्रमाणे प्रेम करा. दाय मीन्स यू अशा पद्धतीचा अर्थ इथे घेतलेला आहे. बघा इथे एक जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ते कशा पद्धतीने कल्पना विस्तार करायचा सविस्तरपणे इथे दिलेला आहे. आपण अभ्यासूयात विद्यार्थी मित्रांनो. इथे स्टार्टिंगला आपल्याला दिले आहेत की पॉईंट्स फॉर एक्सपान्शन ऑफ आयडिया. फार महत्त्वाचे मुद्दे आहेत की कशा पद्धतीने आपण जो कल्पना विस्तार आहे तो कसा केला पाहिजे. ॲज अन एक्झाम्पल लेट्स टेक अ कन्सेप्ट लव दाय नेबर ॲज दाय सेल्फ. तुमच्या स्वतःप्रमाणे तुमच्या शेजाऱ्यावरती सुद्धा तुम्ही प्रेम करा. आता ही जी कल्पना आहे ही जी म्हण आहे असेल किंवा हे जे वाक्य आहे या वाक्याच्या कल्पनेचा विस्तार आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे आपण कसा करायला पाहिजे. इथे एक उदाहरण म्हणून दिले आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवत असताना तुम्हाला मदत या उदाहरणाची होऊ शकते. पहिल्यांदा काय करावं लागेल इथे फर्स्ट पॉईंट दिलेला आहे की पॉईंट. की पॉईंट काय आहे. आता तो महत्त्वाचा मुद्दा आपण ज्याला म्हणूयात. वी शूड लव अदर्स ॲज वी लव आवर सेल्फ. इथे मूळ ही जी वाक्य दिलेली त्या वाक्याचा थोडासा आपण विस्तार करूयात. विस्तार करत असताना इथे काय म्हटलेलं आहे आपण स्वतःवर प्रेम केल्याप्रमाणेच आपण इतरावरती सुद्धा आपण प्रेम केलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे लिटरल मिनिंग. टू फाइंड प्लेजर इन अदर्स व्हर्च्यूज. इतरांचे जे गुण आहेत त्या इतरांच्या गुणामध्ये आपण आनंद शोधला पाहिजेत. टू लव मीन्स टू ओव्हरलुक द फॉल्ट्स. बघा इथे प्रेम म्हणजे काय इतरांच्या चुका असतील त्या चुका माफ करणे किंवा सामावून घेणे. त्याचबरोबर अँड ॲप्रिशिएट द व्हर्च्यूज इन अदर्स. दुसऱ्याचे जे चांगले गुण असतील त्याची वाहवा केली पाहिजेत त्याची प्रशंसा केली पाहिजेत. अँड टू फॉरगिव्ह अदर्स ॲज वी फॉरगिव्ह आवर सेल्फ.
आणि जेव्हा आपण एखादी चूक करतो, आपण आपल्या स्वतःला जसं माफ करतो तसं तुम्ही इतरांनाही माफ केलं पाहिजेत. हे सगळे गुण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शेजाऱ्यावरती किंवा दुसऱ्यावरती प्रेम करणं होय. याचबरोबर पुढचा मुद्दा दिलेला विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लेनेशन ऑफ डिफरंट अस्पेक्ट्स ऑफ अदर सेंटेन्सेस, टॉपिक सेंटेन्सेस. आता इथं महत्त्वाचं जे टॉपिक सेंटेन्स आहे, विषय वाक्य ज्याला आपण म्हणत असतो, ते विषय वाक्य कसं लिहायचं असतं. आता इथे बघा, तुम्हाला पॅरेग्राफ लिहित असताना म्हणजे एक्सप्लेनेशन करत असताना, कल्पनाविस्तार करत असताना पहिला, दुसरा आणि तिसरा पॅरेग्राफ लिहायचा असतो. आपण हे मुद्दे कोणत्या पॅरेग्राफचे बघायला लागलो, नंबर 2च्या, म्हणजे ज्याला कोर असं म्हटलेलं आहे. मूळ गाभा जो आहे तो मूळ गाभा असं म्हटलेलं आहे. आता इथे मूळ गाभा करत असताना काय करता येईल, इथे ए असं दिलेलं आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 99वरती. वी शूड लव ह्युमन बीइंग्स बिकॉज ऑल ह्युमन बीइंग्स आर इमेजेस ऑफ गॉड. आपण प्रत्येक माणसावरती प्रेम केलं पाहिजेत, कारण प्रत्येक माणूस हा जी काही आहे ईश्वराची प्रतिकृती आहे. हे त्यानंतर बी, लव इज द फंडामेंटल इसेन्स ऑफ ऑल जॉयज, गुडनेस अँड प्लेजर. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रेम हे सर्व प्रकारचे आनंद, सदाचार आणि सुख याचे फार महत्त्व आणि मूलभूत अशा प्रकारचं तत्त्व आहे. त्याचबरोबर लव एन्श्युअर पीस अँड हार्मनी. आता जे प्रेम आहे, हे प्रेम जे काही आहे ते आपल्या मनामध्ये सुसंवाद रुजवितं, आपल्या मनामध्ये प्रेम रुजवितं, आपल्या मनामध्ये शांतता रुजवितं आणि एक वाक्यता रुजवितं. त्यानंतर लव क्रिएट्स बॉन्डिंग. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बॉन्डिंग, म्हणजे प्रेमाचं एक बंधन जे काही आहे ते बंधन प्रेम हे वाढवत असतं. लविंग समवन इज प्रोटेक्टिंग देम फ्रॉम हार्म, फायटिंग फॉर देअर राईट्स अँड वर्किंग अगेन्स्ट इनजस्टिस. आता आपल्या स्वतःवर जसं प्रेम करतो तसं इथं एखाद्यावरती प्रेम करणं म्हणजे त्याचं जे दुःख आहे, हार्म मीन्स त्या दुःखामधून सुटका करणे किंवा संरक्षण करणे. फायटिंग फॉर देअर राईट्स, जे कोणी त्याच्या स्वतःच्या अधिकारासाठी किंवा अन्यायासाठी लढत असतं त्याला साथ देणं किंवा मदत करणं किंवा संरक्षण करणं, हेही सुद्धा एक प्रकारे प्रेम केल्यासारखं आहे. हा झाला मधला मुद्दा, म्हणजे कोर कंटेंट ज्याला आपण म्हणतो किंवा मूळ गाभा जो काही आहे कल्पनाविस्ताराचा. आता शेवट कशा पद्धतीने करायचा बघा. कन्क्लुजनमध्ये काय म्हटलेलं आहे इथे बघा, शेवट किंवा निष्कर्षामध्ये, इफ समवन प्रॅक्टिस्ड लव युअर नेबर, द वर्ल्ड वूड ऑपरेट विथ अ फार ग्रेटर डिग्री ऑफ पेशन्स, टॉलरन्स, अंडरस्टँडिंग, कम्युनिकेशन, ॲप्रिशिएशन, युनिटी एटसेट्रा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, शेजाऱ्यावरती प्रेम करा म्हणजे हा नेमकं काय आहे विचार. हा विचार जर प्रत्येकाने आपल्या मनामध्ये आणला तर काय होईल, त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये हे सगळे पुढचे जे काही वर्णन केलेले गुण आहेत ते गुण येतील. कोणता? पेशन्स म्हणजे सहनशीलता, टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता, अंडरस्टँडिंग म्हणजे सामंजस्यपणा, त्यानंतर कम्युनिकेशन म्हणजे सुसंवाद एकमेकाचे निर्माण होईल, ॲप्रिशिएशन म्हणजेच कृतज्ञता एकमेकाविषयी निर्माण होईल किंवा एकमेकाची प्रशंसा करतील, युनिटी म्हणजे एकता निर्माण होईल. ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतील. दिस वन प्रिन्सिपल वूड ट्रान्सफॉर्म ह्युमन हिस्ट्री. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मानवाचा जो इतिहास आहे, हा इतिहास जो आहे एक कम्प्लीटपणे बदलून जाईल. व्हेन वी लव ईच अदर, टेक प्लेजर इन ईच अदर्स अचिव्हमेंट्स अँड वर्क टुगेदर, वी आर एबल टू अचीव्ह हार्मनी अँड पीस अँड सस्टेनिंग द युनिवर्स. बघा मित्रांनो, जर आपण एकमेकांवरती खरंच प्रेम करायला लागलो ना, एकमेकाचं जी काही कोणी दुसऱ्यांनी चांगलं महत्त्वाचं अचिव्हमेंट केली असेल, कार्य केलं असेल, त्याची प्रशंसा केली पाहिजे आणि कुठलंही काम असो ते सोबत केलं पाहिजेत. त्याचबरोबर एकमेकांमध्ये सुसंवाद साधला पाहिजेत आणि शांततेच्या मार्गाने, संयमाच्या मार्गाने हे जे काही विश्व आहे ज्याला आपण युनिवर्स म्हणतो, या विश्वाची आपण जपणूक केली पाहिजेत, याचं रक्षण केलं पाहिजेत. आणि सगळेजण आपण प्रेमाने राहिलो, लिव्ह अँड लेट लिव्ह या पद्धतीने जर राहिलो तर खरं म्हणजे तुमच्या स्वतःवरती प्रेम केलं तसंच शेजाऱ्यावरती प्रेम केल्यासारखं होईल. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला कल्पनेचा विस्तार करायचा असतो. अशा प्रकारची आणखी काही उदाहरणं आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तत्पूर्वी एक या ठिकाणी सांगावंसं वाटतं, अद्यापही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका.
जेणेकरून माझ्या टीचिंगमध्ये आणखी काही वेगळ्या प्रकारची सुधारणा मला करता येईल का. आणखी आपण कल्पना विस्ताराची काही उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात. याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.